दीपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे टोमॅटोची चटणी। त्यासाठी आपण 3 टमाटे घेतले, 1 कांदा घेतला, लसूण आणि कोथिंबीर। टमाटे धुवून घेतले मी आणि कोथिंबीर पण धुवून घेतली। टमाटे बारीक कापून घेऊ, कांदा पण बारीक कापून घेऊ। आपले टमाटे कापून झाले, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा कट करेपर्यंत आपण कढई गरम करू। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू। तेल गरम होईपर्यंत आपण कांदा कापून घेऊ। कांदा कापून झाला आता। कांदा कापताना बरेचदा डोळ्याला पाणी येते, त्यामुळे कांदा कट केल्यावरती धुवून घेऊत आपण। धुवून घेतल्यावरती डोळ्याला पाणी येत नाही। मी धुवूनच घेतलाय। कोथिंबीर कट करून घेऊ। चटणीसाठी लसूण लागणार आहे, तेल पण गरम झालं आहे, आपण फोडणी टाकू। लसूण टाकलं वाटलेलं, जिरे, कांदा, थोडीशी कोथिंबीर, कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लाल झालाय, आपण टोमॅटो टाकू। आपल्याला टमाट्याच्या चटणीमध्ये लालच तिखट टाकायचे फक्त। हळद जर टाकली तर लालसर कलर कमी होतो चटणीचा। चटणी एकत्र करून घेऊ। चटणीला आंबट गोड चव येण्यासाठी मी साखर टाकते थोडी। मला आवडत असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता। गूळ टाकल्याने पण चटणीची चव छान लागते। चवीपुरतं मीठ, हलवून घेऊ आपण। शेंगदाण्याचा कूट टाकूत आपण 1 ते 1.5 चमचा। जास्त कूट टाकल्यावरती पण छान लागत नाही। चटणीचा खूप छान वास येत आहे। गॅसची स्पीड आपण थोडी कमी करून थोडी चांगली शिजवून घ्यायची चटणी। कोथिंबीर टाकू। चटणी आपली तयार झाली। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। गॅस बंद करू।
सजावटीसाठी आपण थोडी कोथिंबीर टाकू. अशा पद्धतीने आपली टोमॅटो चटणी तयार झाली आहे. तुम्ही पण एकदा नक्की अशी करून बघा आणि मला सांगा, कमेंट करा. धन्यवाद.